परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या उत्कृष्ट नियोजनातून पालकांची खंबीर साथ या जोरावर भूषण रवी कापे कोकमठाण तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण ठरलाय. सायंटिफिक अधिकारी म्हणून दिल्ली येथे केंद्र शासनाच्या सेवेत तो आता रुजू होणार आहे. पाहूया यावरती स्पेशल रिपोर्ट. आत्मामालिक न्यूजमध्ये मी संपादक सागर आहिरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खऱ्या अर्थानं आत्मामालिक शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थी घडवले जातात, त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते आणि ज्यावेळेस विद्यार्थी बाहेर पडतात तर उच्चतम शिक्षण घेऊन ते यश मिळवतात. याचं उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये शिक्षण घेतलेला आमचा विद्यार्थी चिरंजीव भूषण, जो की आज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसला क्लास 1B सेक्शनमध्ये आज नोकरीस लागलेला आहे आणि ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे, खूप आनंदाचा प्रसंग आहे. भूषण खऱ्या अर्थाने नावाप्रमाणे आत्मामालिक शैक्षणिक संकुलाचं भूषण ठरलेलं आहे, कोकमठाण गावाचं भूषण ठरलेलं आहे आणि एक मोठी उपलब्धी या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. एकंदरीत हे यश मिळाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय होती? पहिली प्रतिक्रिया म्हणजे ॲक्च्युली सुरुवातीला खूप आनंद झाला होता की वाटलेलं की आता जे केले त्याचा काहीतरी सार्थ होतंय आणि एक्साइटमेंट होती खूप की आता एक नवीन आयुष्य चालू झालं नाही, एक नवीन गोष्टी आपण त्या गोष्टीला फेस करणार आहे, सगळ्या म्हणजे नवीन प्रवास सुरू होणार. अगदी बरोबर. आपला शैक्षणिक प्रवास आत्मामालिक शैक्षणिक संकुलामध्ये कसा राहिला? शैक्षणिक प्रवास हा खूप छान होता ॲक्च्युली. आणि सुरुवातीला म्हणजे आम्ही ज्या विभागात शिकलो, आम्ही ज्या गुरुकुलात शिकलो, तिथे सर्व जंगलीदास माऊलींच्या आशीर्वाद असं सगळं खूप एकदम असं हसत खेळत गेलं आयुष्य. त्यानंतर मग आमच्या शाळेत असणारे सगळं आमचे जे प्राचार्य होते लांगे सर, त्यानंतर आमचे विभाग प्रमुख चव्हाण मॅडम, आमचे जे बाकीचे शिक्षक होते पिनू मॅडम, जपे सर, भांडळ सर, त्याच्यानंतर अनाथ मॅडम, सगळ्यांचं खूप छान मार्गदर्शन लागलं आणि प्रवास जो होता मित्रांसोबत शिक्षकांसोबत खूप छान गेला आणि शाळेचा जो होता. अगदी अगदी बरोबर आहे. हा सायंटिफिक ऑफिसर पर्यंतचा जो प्रवास आहे, ही उपलब्धी आहे, लहानपणापासून शिकत असताना एखादा प्रसंग वगैरे कारणीभूत ठरला का? एखादी व्यक्ती कारणीभूत ठरली का त्यासाठी, विज्ञानात आवड निर्माण होण्यासाठी? हा, विज्ञानात पहिल्यापासूनच आवड होती आणि ते जे मेन जी गोष्ट होती म्हणजे आमचं इथं सी व्ही रमनची आपली जी एक्झाम कंडक्ट करते, आपली जी स्कूल जी कंडक्ट करतात, सी व्ही रमनच्या एक्झाममध्ये आम्हाला जे प्राइज डिस्ट्रीब्युशन होतं ते आपल्या राहुरीला होतं. अगदी बरोबर. राहुरीला आम्ही तिथे गेल्यानंतर तिथं जे स्पीच देणारे जे गेस्ट लेक्चर होते ते आपल्या आर.के. पाटील मॅडम होता. तर ते नासामधनं हे आलेले होतं. तर त्यांनी त्या ठिकाणी जे आम्हाला मार्गदर्शन केलं, तर त्यानंतर मग एक हे एक्साइटमेंट निर्माण झाले की आपल्याला या फील्डमध्ये काहीतरी बघता येईल. म्हणजे एक नवीन लहान मुलांना आपण एखादी गोष्ट दाखवली की त्याला त्याबद्दल कुतूहल वाटतं की हा हे कसं आहे, काय, थोडं एक्सप्लोरेशन करायला थोडं त्याला हे वाटतं. त्यानुसार मग की म्हटलं आता जिज्ञासा निर्माण झाली की आपल्याला हे काहीतरी करायचं आहे. त्यानुसार मग तो प्रवास मग सुरू झाला. क्या बात आहे, क्या बात आहे. अत्यंत सुंदर. आता ही जी सायंटिफिक ऑफिसर पदावर नियुक्ती झालेली आहे, मग टप्प्याने आहे ती कशी झाली, काय प्रोसिजरने झाली? म्हणजे ॲक्च्युली सुरुवातीला जे माझं शिक्षण वगैरे झालं, त्यानंतर मी तिथून पासआउट झाल्यानंतर मग मी जेव्हा IIT मध्ये शिकलो, IIT मध्ये जेव्हा माझा प्रवेश झाला गांधीनगर येथे, तर तिथं म्हणजे त्या गोष्टीनुसार म्हणजे प्रोजेक्टनुसार मग इंटरव्ह्यू राऊंड वगैरे झाले. नंतर मग त्या इंटरव्ह्यू राऊंड थ्रू मग ही प्रोसेस पूर्ण पार पडली. तिथे एज्युकेशन घेतल्यानंतर मग तिथं ते एक एक्सपोजर प्रोव्हाइड करता की तुम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये तुमचं करिअर कसं चूज करणार आहेत, काय करणार आहेत. आणि हे एकदम ऑल ऑफ सडन झालं. म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं की माझ्या डोक्यात PhDचा प्लॅन होता की PhDसाठी आपल्याला अब्रॉड जायचं. अच्छा. आणि मग ते करत असताना मग हे एक अनएक्सपेक्टेडली अपॉर्च्युनिटी आली. मग काय म्हणतात ना, अनएक्सपेक्टेड थिंग्स आर द बेस्ट थिंग्स. तर त्याच प्रमाणे अगदी अगदी बरोबर आहे. एकंदरीत हे सगळं यश मिळवताना आपल्या अभ्यासाची पद्धत कशी होती, दिनचर्या कशी होती? पद्धत म्हणजे आपलं नॉर्मलच अभ्यास, परंतु ती गोष्ट जी होती ना, ती आपल्याला एखादी गोष्ट जर आवडत असली तर आपण त्या गोष्टीला आपल्या कामासारखं नाही बघत, म्हणजे मनापासून करतो. मग तुम्ही कधी सकाळी उठणार, नॉर्मल जे असणार लेक्चर्स वगैरे करणार, त्यानंतर मग लेक्चर्स पण खरं तर फार तेवढे नाही केले, पण बाकीचे जे आवड होती त्या सब्जेक्ट्सबद्दलची तर तीच निर्माण झालेली. त्यानुसार आम्ही प्रोसेस केली. त्यानंतर मेन जे काम होते ते प्रोजेक्टवरती असायचं आणि प्रोजेक्टमध्ये शिकणार वगैरे, म्हणजे प्रोजेक्ट थ्रू आम्हाला गोष्टी एक्सप्लोर करायला भेटला. कारण माझा जो प्रोजेक्ट होता याच्या रिलेटेड होता. नंतर मग त्या गोष्टी एक्सप्लोर करत गेलं की अजून आवड निर्माण होत गेली. बरोबर. त्यानंतर मग इथं आम्हाला IIT मध्ये थोडं एक्सपोजर भेटतो की आपण
आपल्या आवडीला आपण कसं हे करू शकतो, अजून एनहान्स कसं करू शकतो, त्यानुसार मग ते गोष्टी वाढत जातात. बरोबर आहे. तर एकंदरीत आता जे इतर आपले विद्यार्थी आहे आत्मामालिक शैक्षणिक संकुलातले, त्यांना अशा पद्धतीचं यश मिळवण्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल, काय सल्ला द्याल? म्हणजे आता मुळातच मला खरं सांगायची गरज नाही, कारण ऑलरेडी खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं. तर बस जे करत राहत ते व्यवस्थित करत राहा, मनापासून करायचं. आणि जे आता तुम्हाला मार्गदर्शन भेटतं शिक्षकांकडनं, तर ते खूप म्हणजे ते जे सांगतायत त्यांच्या नाही 100% तुम्ही ऍटलीस्ट 90% फॉलो करा, नाही 90% होते तर 80% फॉलो करा. बट ते जे सांगतात म्हणजे काय म्हणतात ना की इट वोंट हॅपन इन वन डे बट इट विल हॅपन इन वन डे. क्या बात आहे, क्या बात आहे. अत्यंत सुंदर. तुमच्या मुलाला यश मिळाल्यानंतर एकंदरीतच घरातलं वातावरण कसं बदललंय, काय सांगाल? मुलाला यश मिळालं तर घरातलं वातावरण खूपच आनंदी झालं. खूप आनंदी म्हणजे त्या आनंदाला काही पारावारच राहिलेला नाही. कारण सतत त्याच्या पप्पांची तब्येत दररोज काहीतरी सांगत राहायचे की माझं आज हे दुखतंय ते दुखतंय. परंतु जेव्हा त्याचं हे यश त्याच्या पदरात मिळालं तेव्हापासून तर ते पण त्यांचं ते दुखणं थोडं कमी झालं. म्हणजे खूप आनंदी वातावरण झालेलं घरामध्ये. केंद्र शासनाची नोकरी मिळाल्यानंतर आणि घरातलं जे काही वातावरण आहे ते टोटल बदललेलं आहे. खूप बदललेलं आहे. त्याचं आनंदात रूपांतर झालं. हो, खूप आनंदात रूपांतर झालेलं. सगळे सोयरे नातेवाईक त्यांनाही खूप आनंद झाला त्याचं यशाबद्दल. त्याचं खूप कौतुक करतायत सगळे. आणि सगळं सूर्यवंशी साहेब आपले अध्यक्ष, त्याच्यानंतर गुरुमाऊलींच्या सानिध्यात असल्यामुळं सगळ्यांनाच त्याचा खूप आनंद झालेला आहे. सगळ्यांनीच त्याचं खूप अभिनंदनही केलं. आजपर्यंत सगळं त्याच्या यशाबद्दल आजपर्यंत सगळे कौतुकच करतायत. आपल्या मुलाच्या यशाबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे, काय सांगा? प्रथमतः माझ्या मुलाच्या यशाबद्दल मला असं खूप आनंद झाला की प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपला मुलगा काहीतरी चांगला झाला पाहिजे, काहीतरी शिकून त्याने स्वतःसाठी आणि देशासाठी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच उद्देशाने माझा मुलगा चाललेला आहे आणि त्याचा मला आनंद आहे. तो देशासाठी काहीतरी कार्य करणार आहे. अशी सायंटिफिक ऑफिसर म्हणून त्याची नेमणूक झाल्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि त्यातून तो देशासाठी काहीतरी करणारच आहे. आम्हीच नव्हे तर त्याच्या शाळेतील शिक्षक जे काय आहे, विशेषतः पिंगळे मॅडम आणि चव्हाण मॅडम यांचं खूप त्याला मोलाचं मार्गदर्शन मिळालं तेव्हा. आणि त्याच उद्देशानं तो त्या सायंटिफिक वळाला. नाहीतर मला 12वीला असताना त्याला बायोलॉजी घ्यायला लावला तुम्ही आणि मला त्याला मेडिकलला पाठवायचं होतं, डॉक्टर बनवायचं होतं. परंतु ज्यावेळेस पिंगळे मॅडम त्याला राहुरी इथं कृषी आपलं विज्ञान प्रदर्शन होतं, त्या प्रदर्शनासाठी घेऊन गेल्या आणि तिथं आरती मॅडम म्हणून त्यांचं लेक्चर होतं त्या संदर्भात. इस्रो नासोमधल्या त्या मॅडम त्यांना त्याचे लेझर शो दाखवला आणि त्या लेझर शोचा त्याच्यावरती खूप इम्पॅक्ट झाला आणि त्याच्या अगदी मनावरती ते बिंबवलं गेलं की मला पण असं काहीतरी व्हायचं आहे, शास्त्रज्ञासारखं काहीतरी करायचंच आहे. म्हणून ते त्याच्या मनावरती बिंबवल्यामुळं तो खूप त्याच दृष्टीने चालला. आणि मग मी म्हटलं होतं मला डॉक्टर बनायच्या मुलाला माझी इच्छा होती, पण शेवटी त्याने तो बायोलॉजी विषयच सोडून दिला 12वीला. म्हणजे मी गपचिप शांत बसलो आणि मी एक शिक्षक असल्यामुळे मग मी पण पाल्याच्या मतानुसार चालत गेलो. त्याला जसं करायचं तसं त्याला मी मुभा दिली अशा प्रकारे. आणि मुलाच्या अशा यशाबद्दल मला खूप कौतुक वाटतंय. खूप छान अभिनंदन तुमचं. आणि विशेषतः म्हणजे माझं 6 वर्षापासून ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी घरी असल्यानंतर त्याने खूप परिश्रम घेऊन शिकलाय. सुंदर. थोडक्यात हा असा संदेश मिळतो इतर मुलांसाठी की आपले कष्ट प्रामाणिकपणे करत राहा. नंबर 2, आपल्या शिक्षकांवर श्रद्धा ठेवा, परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींवर श्रद्धा ठेवा. आणि एकंदरीत आत्मामालिक शैक्षणिक संकुलाचा पॅटर्नच असा आहे, त्या ठिकाणी दिली जाणारे जे शिक्षण आहे त्याच्या पद्धतीने जर एखादा विद्यार्थी गेला तर त्याला यश हे नक्कीच मिळतं. अत्यंत मोठं हे यश आहे या सर्व कुटुंबांसाठी. सायंटिफिक अधिकारी भूषण यांचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह खूप खूप अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगे सर, शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, सर्व व्यवस्थापक आणि सर्व प्राचार्य आणि शिक्षकवृंद यांनी देखील अभिनंदन केलं आहे. आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.